आपण बघूया अग्निअस्त्र कसं तयार करायचं किंवा अग्निअस्त्रासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या वनस्पती किंवा कुठल्या घटक लागणार त्या संदर्भात आपण त्याचं लिस्ट बघूया। साधारण आपण आता मोठं नको छोटं बघूया, म्हणजे जवळजवळ 20 लिटर अग्निअस्त्र बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार। त्यामध्ये पहिलं आहे गोमूत्र, म्हणजे आपल्याला देशी गाईचं, ज्याला वाशिंड असलेली देशी गाय किंवा काळी कपिला असेल किंवा काळी गाय असेल तर उत्तम, त्याचं 20 लिटर गोमूत्र लागणार। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जो 2 नंबरचा तंबाखू आपल्याला चालू शकतो, म्हणजे तो 1 किलो लागणार। तंबाखू पावडर चालेल किंवा एकदम चांगला तंबाखू येऊ नका, जो स्वस्तवाला तंबाखू आहे तो चालतो। त्याच्यानंतर हिरवी तिखट मिरची, देशी मिरची मिळेल तर उत्तम, पण बुटकी जी मिरची असते किंवा लवंगी मिरची मिळत असेल तर आणखी उत्तम, ती अर्धा किलो। लसूण, जी गावरान लसूण असते लहान लसूण, ती अर्धा किलो, आणि कडुनिंबाचा पाला हा 5 किलो। एवढं साहित्य आपल्याला लागतं अग्निअस्त्र बनवण्यासाठी। आता याचा वापर कसा करायचा आणि बनवायचा ते पुढे बघूया। मित्रांनो, हे जे अग्निअस्त्र आहे हे आपण टोपामध्ये घेतलंय, चांगली आग पेटवली, म्हणजे बाहेरच विस्तवावर आपल्याला हे उकळायचं आहे, म्हणजे शिजवायचं थोडक्यात आहे। आणि याच्यामध्ये आपण सगळी महत्त्वाच्या गोष्टी घातल्या, गोमूत्र घेतलं, तंबाखू घेतला, हिरवी मिरचीचा ठेचा घेतला, म्हणजे ते बारीक करून, लसूण बारीक करून घेतली, म्हणजे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरी चालू शकते, उत्तम। आणि कडुलिंबाचा पाला घेतला, तो काय अखंड काड्या काढून आपण घेतला आहे। आणि हे आग बनवून आपण त्या टोपामध्ये घड्याळाच्या दिशेने जसं आपण फिरवतो, घड्याळ चालतं त्यानुसार आपण ते ढवळत राहतो। आणि विस्तव एवढा करायचा आहे की आपल्याला त्याला चांगले उखाळे यायला पाहिजेत, म्हणजे किमान 15 मिनटं ते उखळायला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ते सतत ढवळायचं आहे। आलं लक्षात काय? इथं आपण कोणत्याही प्रकारचं पाणी घेतलं नाही, म्हणजे सगळा जो उखाळा आहे किंवा सगळं जे शिजवायचं आहे आपल्याला, उखाळा मारायचा आहे, तो संपूर्ण गोमूत्रामध्ये घेतला आहे। आणि गोमूत्र हे तुम्हाला साठवलेले पण चालतं, ताजं पण चालतं, पण ताजं एवढं शक्य होत नाही मिळणं, त्यामुळे आपण स्टोरेजचं गोमूत्र घेऊ शकतो। फक्त ते शक्यतो देशी असावं, काळे कपिलेचं असेल तर आणखी उत्तम। आणि अशा पद्धतीने उफाळी चालू झाल्यानंतर, उखळल्यानंतर किमान एक समान उखाळी 15 मिनटं की 10 मिनटं तरी किमान यायला द्यायची, आणि मग हळूहळू विस्तव कमी केला तरी चालू शकतो। आणि अशा पद्धतीने उकळल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तास पूर्णतः थंड व्हायला लागतो, 2 तासपर्यंत जातात। आणि 2 तासानंतर हे द्रावण थंड झालं की तुम्हाला पुढच्या 10 तासासाठी किमान आपल्याला बादलीमध्ये काढून त्याच्यातला म्हणजे पालापाचोळा जे काही समथिंग आहे आयातमध्ये आहे ते सगळं एका ठिकाणी तुम्हाला स्टोअर करावं लागतं। आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याच्यातून पाला वेगळा आणि अर्क वेगळा गाळून मग आपण बाटली भरून वापरू शकतो। आता हे अग्निअस्त्र तयार झाल्यानंतर आपण पूर्ण 48 तास थंड केल्यानंतर आपण बाटली बंद केलं की बाटली बंद करून मग आपण वापरू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर 20 लिटरसाठी हे प्रमाण मी दिलं आहे, पण तुम्ही 100 लिटर, 200 लिटर, 500 लिटर कितीही बनवू शकताय। आणि सगळ्यात दुसरी गोष्ट अशी आहे की वापर केल्यानंतर तुम्हाला हे साठवून ठेवायचं आहे 3 महिन्यापर्यंत, म्हणजे तुम्ही 3 महिन्यापर्यंत वापरू शकताय। आणि 15 लिटर पाण्यात अर्धा लिटर तुम्ही अग्निअस्त्र टाकून फवारणी करू शकता। जर समजा कठीण कवचाची किडे असतील किंवा जास्त प्रमाणात लागण असेल तर मग तुम्ही अर्धा लिटरच्या ऐवजी 1 लिटर वापरू शकता। त्याचा दुष्परिणाम झाडावर तसा काही मोठा होत नाही, पण 1 लिटरच्या वरती 15 लिटरमध्ये वापरू नका। पाटीच्या किंवा फवारणीच्या पंपाने तुम्ही जरूर फवारणी करा। आणि हे गॅस पॉइझन असल्यामुळे तुम्ही जिथं होल पडणारे, छिद्र पडणारे जे काही किडे आहेत किंवा रोटा हुमणी आहे त्याच्यासाठी हे जरूर वापरा, तो एकदम गुणकारी आहे। आणि जर